वाणी औरंगाबाद. श्रोते हो, 8 वाजलेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाद्वारे प्रस्तुत विद्याधन या कार्यक्रमात मुक्तद्वार या मालेत पर्यटन क्षेत्रातील करिअर याविषयी प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांची मुलाखत. गीत आमुचे सागराचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे जागराचे. नमस्कार श्रोता, विद्याधन इस कार्यक्रम में आप सबका स्वागत करती हूँ मैं संध्या. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. नावने पैल तिरे दया सागरा, दया सागरा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्कार रसिक श्रोते हो, ज्ञानवाणीच्या आजच्या कार्यक्रमात मी संध्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे मुक्तद्वार या मालिकेचा दिवस आणि आज आपण यामध्ये विद्यापीठाचा जो पर्यटन विभाग आहे त्या पर्यटन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांना आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि चर्चेद्वारे आपल्याला बऱ्याच पर्यटन क्षेत्रामधल्या करिअर संधी याबद्दलचं मार्गदर्शन मिळणार आहे. तर आज आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आपलं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपला असा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जे पर्यटन विभाग आहे तर त्याची सुरुवात आहे ती केव्हा झाली आणि त्याचा उद्देश सुरुवातीला काय होता? धन्यवाद मॅडम. विद्यापीठाचा जो पर्यटन प्रशासन विभाग आहे त्याची सुरुवात 1992 साली भारताचे केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी केली. त्या काळात या ठिकाणी त्यांनी देशभरामध्ये 5 सेंटर्सची निर्मिती केली. त्यामध्ये कुरुक्षेत्र, पांडिचेरी, औरंगाबाद, ग्वालियर आणि बर्दवान असे 5 दिशेला 5 सेंटर्स केली. कारण आपल्या जो भाग आहे पश्चिम भागामध्ये आपल्याकडे भारतातल्या पहिले जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यामध्ये अजंठा आणि वेरूळ ही पहिली वारसा स्थळे आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्याला हा कोर्स दिला आणि विद्यापीठाने तो सुरू केला. पण दुर्दैवाने तो आपल्याला चालवता आला नाही. 1च वर्षामध्ये तो बंद पडला. मग 94 साली विद्यापीठाचा नामविस्तार झाला. नामविस्तारामध्ये पुन्हा एकदा आपल्याला माननीय शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आपल्याला जो विद्यापीठाला पॅकेज दिला त्यामध्ये आपल्याला पर्यटन प्रशासन विभाग, केमिकल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स असे विभाग दिले. हे पूर्ण अनुदानित आणि एक सेपरेट बिल्डिंग आणि 4 पोस्ट त्या ठिकाणी दिले. पुन्हा एकदा आपला डिपार्टमेंट 94 साली सुरू झाला. तर मॅडम, मला सांगायला आनंद वाटतो की या वर्षी आम्ही आमचा रौप्य महोत्सवी वर्षही साजरा करत आहोत. खूप छान. अगदी औचित्यानं हा मग कार्यक्रम आपण प्रसारित करत आहोत. तर मग त्यानंतर त्याला एक ग्रिप येत केलं. तर 94 साली हा कोर्स झाला आणि मी स्वतः त्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. अरे वा. आणि मी 96 मध्ये MT ही डिग्री पास केली आणि त्यानंतर मी देवगिरी महाविद्यालयामध्ये अगदी म्हणजे 9 दिवसानंतरच मला जॉब मिळाला. देवगिरी महाविद्यालयात मी तिथे प्राध्यापक म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर 8 महिन्यानंतर मी वापस विद्यापीठामध्ये आमच्याच विभागामध्ये माझं सिलेक्शन झालं लेक्चरर म्हणून आणि पहिला प्राध्यापक आमच्या डिपार्टमेंटचा म्हणून रुजू होण्याची आणि ती मला एक संधी मिळाली. मोठी अभिमानाची गोष्ट आहे सर ही. पण जेव्हा आपण पर्यटन म्हणजे जेव्हा MT ही म्हणजे मास्टर ऑफ टुरिझम ना ही डिग्री घेऊन देवगिरी कॉलेजमध्ये गेलात तिथे कुठला विषय? हा मॅडम, त्या ठिकाणी आपल्याकडे UGCचा एक वोकेशनल कोर्स होता. म्हणजे साधारण तो BA किंवा BCom ला एक विषय त्यांनी दिला होता. म्हणजे तो ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट. तर ते प्रत्येक वर्षी 2 पेपर राहायचे, म्हणजे एक ऑप्शनल पेपर होता. तर तसा तो एक डिग्री प्रोग्राम तिथे होता. तर त्या ठिकाणी मी गेलो. एक वेगळीच फील असते की आपण याच डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहोत आणि त्याच ठिकाणी आपण एक प्राध्यापक म्हणून सुरुवातीला पहिला प्राध्यापक ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मग त्या अंतर्गत आपल्याला 94 सालापासून आजपर्यंत जे काही कोर्सेस चालले तर त्या कोर्सेस बद्दल माहिती आणि त्यामध्ये कशा प्रकारे आपण बदल करत गेलात याबद्दल थोडक्यात माहिती. मॅडम, सर्वप्रथम हा जो कोर्स आम्ही चालवतो आमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त 2 कोर्स चालवतो. जो मास्टर्स ऑफ टुरिझम ऍडमिनिस्ट्रेशन MT ही डिग्री आहे.
तर ही डिग्री आता तिचं नाम चेंज झालेलं आहे. युजीसीने त्याचं आपल्याला नाव बदललेलं आहे. त्यांनी मास्टर्स ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट असं केलेलं आहे. अच्छा. तर ही जी डिग्री आहे ही 2 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये 4 सेमिस्टर आहे आणि 4 सेमिस्टर मध्ये आम्ही त्यांना प्रत्येक सेमिस्टरला 8 पेपर असतात. त्यामध्ये त्यांना सेमिनार कोर्स एक आहे, त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, डिझर्टेशन आहे, रिसर्च टूर आहे आणि रिसर्च रिपोर्ट आहे. प्लस त्यांना 6 आठवड्यांची कंपल्सरी इंटर्नशिप आहे. आणि इंटर्नशिप ही जशी एअरलाइन्स मध्ये, 5 स्टार हॉटेल्स मध्ये, गव्हर्नमेंटच्या ज्या मिनिस्ट्रीचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी आहेत, मग ट्रॅव्हल एजन्सी, स्टोर ऑपरेशन कंपनीज इत्यादी ठिकाणी ते मुलं जातात. तर वैशिष्ट्य सांगायचं आमच्या कोर्सचं तर एक डिग्री आहे आणि त्यांना अनेक संधी आहे. खरंच आहे. जसं की आता मला एक माझ्या विद्यार्थ्यांबद्दल किंवा आमच्या ऑपॉर्च्युनिटी सांगायच्या की कुठलाही ग्रॅज्युएट आमच्या विषयाला प्रवेश घेऊ शकतो. एक आपल्याला प्रवेश चाचणी परीक्षा असते जी सर्वांची आजकाल असते. प्रवेश चाचणीमधून जे विद्यार्थी निवडले जातात तर ते इथे प्रवेश घेतल्यानंतर त्यांचं आम्ही ग्रूमिंग करतो. साधारण म्हणजे माझ्याकडे मराठी मीडियमचे अनेक मुलं येतात, म्हणजे 80% मुलं मराठी मीडियम मधून आलेले असतात, पण ते खूप चांगलं काम करतात पुढे. आणि हायलाइट एक सांगायचं, हायलाइट असं आहे की आमच्या डिपार्टमेंटचा जो विद्यार्थी पास आउट होतो त्याला जे पॅकेज मिळतं साधारण 3 लाख ते 60 लाख म्हणजे 60 lakhs. म्हणजे हे विद्यापीठात मला वाटतं बहुधा आमचं एकमेव डिपार्टमेंट असेल. एवढं प्रचंड त्या ठिकाणी आम्हाला स्कोप आहे. आणि संधी किती तर एक डिग्री झाल्या, जसं मी आपण एखादं MA केलं किंवा MSc केलं, विशिष्ट विषयामध्ये आपण MA करतो, MSc करतो, त्यांच्या संधी तेवढ्याच लिमिटेड असतात. पण पर्यटन विषयामध्ये संधी कशा आहेत तर मी तुम्हाला फक्त सांगतो. शासकीय सेवेमध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालय आहे आपलं, त्याचसोबत आपल्याकडे ITDC आहे म्हणजे महामंडळ आहे. मंत्रालय आणि महामंडळ हे देशभरामध्ये आहेत, त्यांचे कार्यालय आहेत. म्हणजे साधारण भारतामध्ये यांचे 30 कार्यालय आहेत, विदेशात 14 कार्यालय आहेत. या सर्व ठिकाणी पर्यटन अधिकारी, त्यानंतर मॅनेजर, व्यवस्थापक आणि सहसंचालक अशा पोस्ट त्यांना सुरुवातीलाच मिळतात. तसेच प्रत्येक राज्याचे आपल्याकडे पर्यटन मंत्रालय आहे आणि त्यांचे महामंडळ आहेत. जसं महाराष्ट्रात सांगायचं तर आपल्याकडे डायरेक्टरेट ऑफ टुरिझम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, तसेच आपल्याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ज्याला आपण MTDC म्हणतो. तर MTDC मध्ये आमचे 11 विद्यार्थी सध्या काम करतात. कुठलाही एका दिवसाचा अनुभव नसताना सुद्धा हे मार्केटिंग मॅनेजरचे त्यांना पोस्ट मिळतात. आज आमचा दुसरा एक विद्यार्थी आहे, तो माझा सहकारी आहे, तो आता डेप्युटी GM आहे MTDCचा. ते आणि त्याचसोबत आमच्याकडे भारतीय पर्यटन कार्यालय आहे म्हणजे केंद्र सरकारचं, त्या ठिकाणी आमचे आज 3 विद्यार्थी काम करतात. एक विद्यार्थी इथे संचालक आहे, सहसंचालक आहे, बाकी 2 आता आमचे दिल्लीला आहेत. तर असा एक स्कोप आहे शासकीय सेवेमध्ये. विशेष म्हणजे या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठली तरी प्रवेश परीक्षा द्यावी लागते, पात्रता परीक्षा द्यावी लागते. वेगवेगळ्या परीक्षा आहे, जसं MPSC मध्ये आपल्याला द्यावं लागेल, UPSC द्यावं लागेल. पर्यटनाच्या जे जॉब्स आहेत त्याला कुठलीही परीक्षा द्यावं लागत नाही. सरळ सेवेमधून याच्यात भरती होते. स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू यांचं सिलेक्शन होतं. आणि त्यांनी जर कॉल केला, ऍडव्हर्टिजमेंट आली तर अप्लाय केलेले पात्र विद्यार्थ्यांचं डायरेक्ट इंटरव्ह्यू होतो, त्यातनं त्यांचं सिलेक्शन होतं. हा एक भाग झाला. त्यानंतर आपल्याला इतर काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, शासकीय सेवा झाली, त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्यात मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज एअरलाईन कंपनीज मध्ये. म्हणजे एअर इंडिया पासून पूर्वीची जी इंडियन एअरलाइन्स होती, आजची एअर इंडिया आहे, तसंच आता जेट एअरवेज आता बंद पडली. त्यामध्ये आमचे 20च्या वरती विद्यार्थी होते. मग स्पाइस जेट मध्ये, इव्हन आमच्याकडे ब्रिटिश एअरवेजला आमचे विद्यार्थी काम करतात, गल्फ एअर मध्ये काम करतात. तर हे काम कुठलं काम करतात, त्या ठिकाणी जॉब्स कुठले आहेत तर हे जे ग्राउंड स्टाफ असतो ते ग्राउंड स्टाफचे ते मॅनेजरियल पोस्ट मध्ये करतात. साधारण ते जॉईन होताना ते सुपरवायझर आणि ड्युटी ऑफिसर म्हणून जॉईन होतात, त्यानंतर ते मॅनेजर बनतात, स्टेशन मॅनेजर किंवा मग एअरपोर्ट मॅनेजर, असे त्यांना तिथे जॉब मिळतात. तर आमचे असे अनेक विद्यार्थी आज एअरपोर्ट्सवर आहे. कुठल्या एअरपोर्टला गेलं तर तिथं आपला विद्यार्थी मिळेल. हे एक भाग झाला, एअरलाइन्स झालं. त्यानंतर एक मोठी संधी आहे आपल्याला हॉटेलमध्ये, जे स्टार हॉटेल्स असतात, 5 स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स आहे, 4 स्टार आहेत. तर यामध्ये असं आपल्याला वाटतं की 5 स्टार हॉटेलमध्ये आपलं काय काम, तिथे हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांचं काम. ते अगदी बरोबर आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे जे मुलं आहेत, ग्रॅज्युएट आहेत, ते हॉटेलच्या आतमध्ये काम करतात, साधारण फूड अँड बेव्हरेजेस मध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांच्या हाऊसकीपिंग मध्ये आहे. तर त्यांचा टेक्निकल जॉब आहे. पण यांच्यावरती जो ओव्हरऑल मॅनेजमेंट करतो, हॉटेलचं व्यवस्थापन जो करतो, तो आमचा विद्यार्थी असतो.
तर अशा देशभरामध्ये अनेक हॉटेल्समध्ये, म्हणजे तुम्हाला सांगायचं तर विदेशामध्ये तुम्हाला जगप्रसिद्ध अशी लंडनची हिल्टन हॉटेल, त्या ठिकाणी सुद्धा आमचा विद्यार्थी काम करतो. सिंगापूरचं मायरा बीच रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी सुद्धा काम करतो. औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनल मध्ये आहे, अजंट अँबॅसेडर मध्ये आहे, लेमन ट्री मध्ये आहे, सर्व ठिकाणी. हैदराबादला सुद्धा आमची मुलं आहेत. तर ही एक संधी त्यांना मोठी आहे. आता झाले 3 झाले. यानंतर खूप मोठी संधी आहे की ट्रॅव्हल एजन्सीज आणि टूर ऑपरेशन्स. यामध्ये आपल्याकडे बस स्टँड समोर जे ट्रॅव्हल एजन्सी असतात अशा साधारण नव्हे, STDPC झेरॉक्स अशा नाही, तर जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, जसे की थॉमस कुक. आज मला सांगायला अभिमान वाटतो की थॉमस कुक या जगातल्या पहिल्या एजन्सीमध्ये भारताचा जो थॉमस कुक इंडिया लिमिटेड त्याचा व्हाईस प्रेसिडेंट आमचा विद्यार्थी. त्यासोबत कॉक्स अँड किंग्स आहे, ऑर्बिट्स आहे, टिब्रो आहे, अशा अनेक कंपनीज मध्ये आमची मुलं काम करतात. तर साधारण हे पूर्ण मॅनेजरियल लेवल मध्ये काम करतात. त्यांची सुरुवातच अशी मिडल मॅनेजमेंट मध्ये होते. खालच्या लेवलवर आम्ही मुलांना कधीही प्रोत्साहित करत नाही, मिडल मॅनेजमेंट मध्ये. ट्रॅव्हल एजन्सी टूर ऑपरेशन्स हा फार मोठा क्षेत्र आहे. इव्हन विना वर्ल्ड मध्ये, केसरी मध्ये त्या ठिकाणी आमचे मुलं काम करतात. तर या व्यतिरिक्त अजून खूप मोठ्या संधी आहेत त्यांना. मी सर्व विद्यार्थ्यांना असे आवाहन करेल की अनेक मुलांना टीचिंग मध्ये खूप चांगली संधी असते, त्यांना जावं वाटतं त्या ठिकाणी. आमचा विषय जो आहे तसा 25 वर्ष झाले आपल्या डिपार्टमेंटला, तसं भारतातच हा नवीन आहे. 25च वर्ष झाले. पण आज मी स्वतः UGC मध्ये काम करतो. आम्ही त्या ठिकाणी वोकेशनल कोर्स सुरू केला. भारताचा पहिला वोकेशनल कोर्स BVOC आपल्या विद्यापीठामध्ये आम्ही सुरू केला आणि तेच मॉडेल आता पूर्ण देशभरामध्ये चालतं. तर आज आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये फक्त 5 सेंटर होते. आज साधारण 200 ठिकाणी हा प्रोग्राम चालतो, म्हणजे मास्टर्स प्रोग्राम. त्याचबरोबर आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून आता हा कॉलेज लेवलला सुद्धा कोर्स दिलेला BVOC. त्याचसोबत आम्ही हा कोर्स ITI ला दिला. म्हणजे याचा सिलेबस वगैरे सगळं आम्ही रेडी केलं. अच्छा. आणि ह्याचं मीडियम कुठलं असतं? याचं मीडियम आपल्याकडे PG कोर्स हा ह्याच्या इंग्लिश मध्ये आहे, पण जो UG आणि इतर जे कोर्सेस आहेत त्या रिजनल लँग्वेज मध्ये. तर आपल्याला संधी कशी मॅडम बघा, आपल्याकडे ITI ला हा कोर्स ट्रेड दिलेला आम्ही, ट्रॅव्हल अँड टुरिझम. ITI ला दिला आपण 10+2 ला वोकेशनल कोर्स दिलेला आहे, MCVC मध्ये दिलेला आहे. ग्रॅज्युएशनला BVOC दिलेला आहे. त्यासोबत आपल्याकडे मास्टर्स प्रोग्राम. पण एक वैशिष्ट्य सांगतो, आम्ही 2014 साली सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आम्ही हा कोर्स CBSE आणि ICSE शाळांना सुद्धा दिला. तर आता संधी कशा आहेत, तर एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये एवढ्या सगळ्या टीचिंग ऑपॉर्च्युनिटीज आता निर्माण झालेल्या. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक शिक्षक लागणार, कुठल्याही CBSE शाळेत एक आपल्याला शिक्षक लागणार, किमान एक. आता असं जर बघितलं तर देशभरामध्ये इतक्या प्रचंड संधी आहेत, पण मुलांना अजून माहिती नाही. आणि CBSE मध्ये किंवा ITI ला तिथे कुठलेही नेट सेट लागत नाही. नेट सेट फक्त आपल्याला माहिती PG ला किंवा UG ला लागत आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हा पॉलिटेक्निकला सुद्धा आम्ही कोर्स दिलेला आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुद्धा आमचे 16 विद्यार्थी काम करतात. हे सगळे लेक्चरर आणि असिस्टंट प्रोफेसर, काही मुलं त्याच्यामध्ये हेड सुद्धा झालेले. त्याचसोबत संशोधनामध्ये तर त्याहूनही अधिक संधी आहेत आपल्याला. तसं आपलं डिपार्टमेंट हे संशोधनामध्ये सर्वात पुढे आहे देशामध्ये. आपण थेट मिनिस्ट्री सोबतच कार्य करतो. तर मिनिस्ट्रीचं आमचं कोलॅबोरेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते अनेक आपल्याला प्रोजेक्ट्स देतात, सर्व्हेज देतात, त्या ठिकाणी आमची मुलं काम करतात. त्याच्यामध्ये ते प्रोजेक्ट फेलो म्हणून करतात, रिसर्च असोसिएट आहे, रिसर्च ऑफिसर्स आहेत. तर हे त्यांना संधी मिळते. साधारण त्यांना 28 ते 50,000 पर्यंत त्यांना असं हे मिळतं, सॅलरी मिळते. तर हे सगळ्या ठिकाणी म्हणजे टीचिंग आणि रिसर्च मध्ये मोठी संधी. ही फार मोठी गोष्ट झाली आमच्या विद्यार्थ्यांसाठी. जे ऐकतायत आपले विद्यार्थी श्रोते, त्यांना समजलं असेल की मला जर टीचिंग मध्ये जॉब करायचं असेल तर मला कुठे कुठे संधी आहे. CBSE सांगितलं तुम्ही, आता पॉलिटेक्निक सांगितलं, आणि त्यांना जर या पर्यटन क्षेत्राची आवड असेल तर नक्कीच ते डिग्री घेतील आणि मास्टर पण करतील त्यामध्ये. म्हणजे याच्यात अजून एक ऍड करायचं की शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून आमचे विद्यार्थी काश्मीर पासून अंदमानच्या पोर्ट ब्लेअर पर्यंत साधारण माझे 65 विद्यार्थी आता प्राध्यापक म्हणून काम करतात. म्हणजे काश्मीर ते पोर्ट ब्लेअर म्हणजे पूर्ण अख्खा भारत देश झाला
त्या व्यतिरिक्त आमचे मुलं भूटानमध्ये आहेत. वा. 2 मुलं भूटानमध्ये, एक व्हिएतनाममध्ये, एक मुलगी आहे ती केनियामध्ये आणि 2 मुलं आमची UAE मध्ये, वा. एक दुबईला आहे आणि एक अजमानमध्ये. हं. अशा मुलांना अब्रॉड पण संधी आहे हा, हा. टीचिंग मध्ये. हा, हा. हे आमच्या कोर्सचं वैशिष्ट्य आहे. खूप. त्याच बरोबर आमचं एक अजून असं वैशिष्ट्य आहे की एवढे सगळे जॉब्स तर तुम्ही करू शकता, हा. पण त्यापेक्षा मोठं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही उद्योगात सुद्धा येऊ शकता. आज आमच्या मुलांनी स्टार्टअप कंपनीज केलेल्या आहे सुरू, स्वतःचे उद्योग केले. हं. संगमनेरचे आमचे 3 मुलांनी एक कंपनी सुरू केली हं, हं. मागच्या 7-8 वर्षापूर्वी. हं. आज त्या मुलांचं वार्षिक टर्नओव्हर आहे 3 कोटीचं. वा. मुलांचे अजून लग्न झालेलं नाही, 3 कोटीचा व्यवसाय करतात. 1,20,00,000 त्यांना फायदा होतो. सरळ सरळ त्यांना एवढा फायदा होतो. हं, हं. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स नसताना फक्त कोर्सच्या हा, जे काही कोर्स नॉलेज मध्ये त्यांनी शिकला. मिळवलेलं आहे तुमच्या त्यावरती department त्यांचं एवढं आज इन्कम झालेलं हो, आहे. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. तर अनेक मुलं आमच्याकडे असं, आम्ही जो एक नॅकच्या वेळेस डेटा घेतला हं, हं. तर साधारण आमचे जेवढे मुलं उद्योगात आहेत हं. त्यांनी साधारण 128 मुलं लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा. ते स्वतः तर चालवतातच कंपनी, चालवतातच. हं. पण 128 मुलांना त्यांनी रोजगार सुद्धा दिलेला आहे. हं, हं. असा हा आमच्या कोर्सचा असा एक हं. स्कोप आहे. म्हणजे आपण म्हणतो की नोकरी लागत नाही हे विचार करत बसण्यापेक्षा जे आपण शिक्षण घेतलंय त्याचं युटिलाइज करणं खूप खूप आपल्या छान. डिपार्टमेंट थ्रू होतोय आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसतोय आज. खूप छान. खूप छान. पर्यटन विभागामध्ये जे काही कोर्सेस आपण सांगितले ते चालतायत, त्याचं सिलेबस जे बनवतात, सिलेबस बनवताना जेव्हा आपण मराठवाड्याचा विचार करतो, जेव्हा मराठवाड्यामध्ये हा एकमेव आहे कोर्स म्हटलं आपण, तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या पर्यटन स्थळांचा सुद्धा एखादा विषय असा असेल ना की ज्यामध्ये पूर्ण पर्यटन स्थळांचा अभ्यास असेल. हो. हा. तर मॅडम आमचा कोर्स जो आहे हं. हा मॅनेजमेंट कोर्स आहे हा. बेसिकली. याच्यामध्ये आम्ही पर्यटनाशी संबंधित जेवढे व्यवस्थापन अच्छा. असेल, म्हणजे हं. टुरिझम मार्केटिंग आहे, टुरिझम हा. फायनान्स आहे, हं, हं. असे टुरिझम डेव्हलपमेंट, अच्छा. टुरिझम प्लॅनिंग, हा. असे कोर्सेस मॅनेजमेंटचे. त्यासोबत ओके. आम्ही फॉरेन लँग्वेज शिकवतो. हं, हं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर्मन आहे, फ्रेंच आहे अरे आणि वा. जॅपनीज आहे आणि हा. चायनीज सुद्धा आहे. म्हणजे तसं ऑप्शन ही उपलब्ध आहे. गोष्ट माहिती नव्हती, कारण फॉरेन ते हे- लँग्वेज हा. डिपार्टमेंट आपल्याकडे आहे तर तिथे चायनीज वगैरे पण आम्ही शिकवतात, एवढं माहित होतं फक्त. 2 सेमिस्टर मध्ये आम्ही हा कोर्स अच्छा. शिकवतो. हा, हा. तर हे फॉरेन लँग्वेज एक भाग आहे त्याच्यामध्ये. प्रोफेशनल आमचे कोर्स म्हणजे पेपर्स आहेत. हा, हा. त्याचसोबत आम्ही टुरिस्ट प्रोडक्ट ऑफ इंडिया असा एक पेपर ठेवलेला आहे. अच्छा. हा. म्हणजे हा पूर्ण भारतातील जे पर्यटन स्थळ आहे, टुरिझम प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, ते पूर्ण त्याच्यामध्ये आलेले आहेत हं. त्या सिलेबसमध्ये. आणि त्याचसोबत आम्ही महाराष्ट्रावर एक फोकस केलेला आहे. हं, हं. तर महाराष्ट्र टुरिझम प्रोडक्ट्स ऑफ महाराष्ट्र, हं. याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पर्यटन स्थळ आहेत, ऐतिहासिक पासून हं. मॉन्युमेंट्स पर्यंत, नैसर्गिक आणि मॅनमेड असे सर्व पर्यटन स्थळांचा समावेश केलेला आहे. हं. त्याचसोबत आम्ही रिजनल याच्यामध्ये मराठवाड्यातील पर्यटन स्थळे असं एक त्यांना आम्ही एक ऑप्शनल पेपर दिलेला आहे, की ज्यांना मुलांना वाटतं की आम्ही हा. फक्त मराठवाड्याचं ज्ञान घ्यायचं, हा, त्याचं तर तो स्पेशलायझेशन आम्ही करावं. याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे. हं. सर्व्हिस कोर्स म्हणून पण दिलेला कोर्स. ओके, ओके. इतर डिपार्टमेंटचे मुलं येऊ शकतात. हं, हं, हं. तर यामध्ये सगळ्या पर्यटन स्थळांचा मुलांना अभ्यास होतो हा. आणि वेळोवेळी आमच्याकडे या व्हिजिट्स होतात, हं. जे पर्यटन स्थळांना व्हिजिट्स होतात. हं. हा एक भाग झाला. हं. मग आम्ही पर्यटन स्थळांच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर त्यांना प्रोजेक्ट्स देतो अच्छा. किंवा सेमिनार कोर्स देतो, डिझर्टेशन देतो. हं. पण त्याचसोबत असं एक वैशिष्ट्य आहे की एक रिसर्च टूर आहे आमच्याकडे. हं. रिसर्च टूर मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना 5 राज्यांमध्ये किमान 5 राज्यांचा दौरा करायला सांगतो. अरे आणि 5 राज्यांमध्ये जाऊन ते पूर्ण आपला अहवाल सादर करतात. म्हणजे आधी तो पर्यटन स्थळांचा अभ्यास करतात, हं. त्याच्यावर त्यांची क्वेश्चनेअर बनते, हं. ऑब्जेक्टिव्ह हायपोथेसिस ठरतात. तिथे ऍक्च्युअल जाऊन ते इंटरव्ह्यूज घेतात, मग क्वेश्चनेअर्स घेतात, म्हणजे स्टेक होल्डर्स कडनं घेतात, टुरिस्ट कडनं, हं. आणि आल्यानंतर त्याचं अनालिसिस करतात. हं. आणि ते केल्यानंतर आम्ही त्यांचा वायवा घेतो. छान. असं 100 मार्काच पेपर. म्हणजे अगदी विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान त्या विषयातलं प्राप्त होतं. हं, हं. फक्त पर्यटन स्थळाची माहिती न देता हं, हं, हं. त्यांना ऍक्च्युअल तिथे काय चालतं, बरोबर. वैशिष्ट्यांचा. हं. आणि पुढे एक ऍड करेल मी की आमच्या विभागामध्ये हं. आम्ही हे जे टुरिस्ट गाईड असतात, हं. म्हणजे केंद्र शासनाची मान्यताप्राप्त जे गाईड्स आहेत, त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आम्ही करतो. म्हणजे पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गतच आम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि त्यांचं सर्टिफिकेशन आम्ही देतो. त्यासोबत आमचं अजून एक वैशिष्ट्य आहे की हे विद्यार्थ्यांचा पुढचा भाग आहे, हं. की देशासाठी आम्ही काय करतो हे ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. हं. प्लस जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, हं, हं. इंटरनॅशनल एअरपोर्टवर जे इमिग्रेशनचा स्टाफ असतो, हं. तर त्यांचं सुद्धा आम्ही ट्रेनिंग त्यांना देतो. हं, हं.
अशा अनेक ठिकाणी आमचं ट्रेनिंग प्रोग्राम चालतात. अभ्यासक्रमामध्ये फक्त पर्यटन स्थळांची माहितीच नव्हे तर ते त्याचे व्यवस्थापन पण आहे, म्हणजे सामील त्यामध्ये आहे जतन करण्यासाठी. तर आता आणखी एक असा प्रश्न आहे की विद्यार्थी जेव्हा आकृष्ट होण्यासाठी आपण वेगळं असं काही प्रत्येक मे जून मध्ये जेव्हा एंट्रन्स एक्झाम असते त्यावेळेस काही असे मोहीम राबवली आहे का? हो मॅडम, आम्ही दरवर्षी पर्यटनातील संधी, पर्यटन शिक्षणातील संधी असं एक आम्ही कार्यशाळा घेत असतो. आता या जून मध्ये आमचे प्रस्तावित आहेत आणि तसे आम्ही जनजागरण अनेक ठिकाणी करत असतो. की मला एक असं वाटतं की आपले ट्रेडिशनली आपले जे मुलं आहेत जे कुठल्याही भागातून आलेले आहेत, कुठल्याही लेवलचे विद्यार्थी असतील, त्यांचा जो अप्रोच आहे ट्रेडिशनल एज्युकेशन कडे खूप आहे. ट्रेडिशनल एज्युकेशन मध्ये आज आपल्याला काही मिळत नाही. जर तुम्हाला सांगायचं असेल, म्हणजे मागच्या आठवड्यातलीच एक बातमी आहे, नीती आयोगचा एक अहवाल आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्याच्या जेवढे विद्यार्थी पास आउट होतात प्रत्येक लेवलला, म्हणजे 10वी पासून PG पर्यंत, त्यापैकी 52% लोक एम्प्लॉयबल नाहीये, यांना रोजगार मिळूच शकत नाही कधी आयुष्यात यांच्याकडे, कारण फक्त डिग्री आहे. फक्त राहतात 48% मुलं. तर ह्या 48% मुलांना जर चांगलं शिक्षण देता आलं, मग ह्या मुलांनी विचार करायला पाहिजे की आपण फक्त शिकत नाही जायचं, आणि आपल्यावर अनेक आपल्या अजून आई वडील अवलंबून आहेत किंवा आपलं घरदार अवलंबून आहे, अनेक गोष्टी आपल्याला पुढे करायचं, म्हणून एक प्रोफेशनल डिग्री घ्यायची. आणि प्रोफेशनल डिग्री घेतल्यानंतरच आपल्याला उद्धार होईल आपलं, की आपल्याला चांगल्या संधी मिळू शकतात. नाही तर आज आपण बघितलं की MPSC UPSC मध्ये लाखोच्या संख्येने विद्यार्थी अभ्यास करतात, पण त्यांच्याकडनं त्यांना तेवढ्या संधीच नाही. पण उलट आमच्याकडे असं आहे की आमच्याकडे मुलं कमी पडतात, म्हणजे मुलं म्हणजे पास आउट होण्याच्या पूर्वीच त्यांना जॉब मिळालेले असतात. एक नवीन माहिती आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली, कारण एक पुस्तकी किडा बनण्यापेक्षा आपल्याला जे काही म्हणजे कौशल्य किंवा उपाययोजित आपण ज्ञान म्हणतो, अप्लाइड एज्युकेशन, त्यावर काम करायला हवं खरं. आणि ते आपल्या म्हणजे पर्यटन क्षेत्र असं आहे की ते आपल्या आवडीनुसार आपल्याला काम करून घेतं आपल्याकडे, त्यामध्ये क्रिएटिव्हिटी जास्त आहे. तुम्हाला खूप वाव आहे नोकरीमध्ये, करिअरमध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा. व्यवस्थित सांगितलं आपण. आणखीन एक मुद्दा मला सांगायचा, मला सर्व विद्यार्थ्यांना, देशभरातील विद्यार्थ्यांना आवाहन करायचं की मी ज्यावेळेस या ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी जी फीज होती 10,000 रुपये, तीच फीज आजही कायम आहे. आज आपण जर कुठल्याही वेबसाईट ओपन केली, क्राइस्ट कॉलेज केले किंवा सिटी कॉलेज केलं बँगलोरचं, किंवा IITTM ग्वालियर किंवा वर्धमान युनिव्हर्सिटी, कुठलेही असे जिथे MTTM प्रोग्राम आहे, MTA प्रोग्राम आहे, त्याची मॅक्झिमम फीज आहे 4 लाख. 4 लाख फीज आहे. पण आम्ही कधीच ती फीज वाढ होऊ दिली नाही, कारण आम्हाला शासनाचं अनुदान मिळतं, आमच्याकडे बिल्डिंग आहे, अनुदान आहे, शिक्षकांना सगळं तिथे मिळतं. मला असं वाटतं की जो आपल्या मराठवाड्यात, विशेषतः मराठवाड्यातील जो विद्यार्थी, जो ग्रामीण भागातून आलेला आहे, जो गरीब परिस्थितीतून आला आहे, आपल्याला माहिती आहे आपले हाल खूप वाईट आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण जर जास्तीची फीस आकारली तर मुलं येणार नाही, आणि मला ह्या मुलांना शिक्षण द्यायचं. म्हणून माझ्याकडे जे ग्रामीण भागातील मुलं येतात ते खूप कष्टाळू असतात, खूप चांगलं शिक्षण घेतात, आणि त्यांना सगळ्यात चांगले जॉब्स मिळतात. त्यामुळे आम्ही कोणाची कधीच ही फीज वाढवलेली नाही. तर मुलांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की एवढ्या कमी फीज मध्ये आज कुठेच देशाभरामध्ये कुठेच हा कोर्स मिळू शकत नाही, फक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातच मिळतो. खूप चांगलं गायडन्स आज आमच्या विद्यार्थ्यांना मिळालंय खरंच. आणि हे एक वेगळं फील्ड आहे पर्यटनाचं, तर त्यामध्ये इतकी छान ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यांना आज कल्पना आली असेल. नक्कीच त्यांचं हे श्रवण झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाचं ते आपल्याला येऊन अप्रोच होतील याची विश्वास आहे. आता जाता जाता आणखी शेवटचा प्रश्न की विद्यार्थ्यांनी या विभागात ऍडमिशन घेण्यासाठी नेमकं एंट्रन्स एक्झाम असते, त्याची तयारी कशी करावी? आम्ही एंट्रन्स एक्झाम साठी जसा कुठल्याही फॅकल्टीचा विद्यार्थी पात्र आहे म्हणून आम्ही त्यांचं तसं अभ्यास झालेला नसतो विशिष्ट विषयाचं, म्हणून आम्ही खूप सिंपल ठेवलेलं आहे की देशभरातील किंवा जगभरातील जे पर्यटन स्थळ आहेत त्याची थोडक्यात माहिती त्यांना असायला पाहिजे, आणि थोडं चांगलं इंग्लिश वरती थोडं जर कमांड असेल, आणि बाकी आपल्या देशामध्ये, जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असलेले पर्यटन स्थळ याची बेसिक माहिती त्यांना असायला पाहिजे. एक ऑब्जेक्टिव्ह आपण परीक्षा घेतो आता ती विद्यापीठात मार्फत, आणि मला सांगायला अजून आनंद होतो की आमचं डिपार्टमेंट हे
94 पासून हा प्रवेश परीक्षा घेतो आणि सेमिस्टर सिस्टम तेव्हापासूनच आहे. अच्छा. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जगभरातून आमच्याकडे आता प्रोफेसर्स आणि विद्यार्थी यायला लागले. मॅडम, मला एक खूप महत्वाची बाब सांगायची की आपल्या विद्यापीठामध्ये जे विदेशी विद्यार्थी येतात तर ते विदेशी विद्यार्थी आपल्याला थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधून येतात. साधारण आफ्रिका खंडातून येतात किंवा आपल्या मिडल ईस्ट मधून येतात किंवा एशिया मधून येतात, म्हणजे साऊथ एशिया, म्हणजे यमन आहे, इथिओपिया आहे, अशा देशातून येतात किंवा आफ्रिकेतील केनिया आहे, थायलंडचे येतात. पण पहिल्यांदाच आपल्या विद्यापीठात असं झालेलं आहे की जे ऍडव्हान्स्ड कंट्रीज आहेत, आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्र आहेत, विकसित, जसं की युनायटेड किंगडम आहे, तिथनं आमच्याकडे विद्यार्थी आले, जपानवरनं विद्यार्थी आले. म्हणजे आपण नक्कीच समृद्ध डिपार्टमेंट आहे आणि जगभरामध्ये आमचं नाव झालेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर माधुरी सावंत जे माझे कलिग आहेत, तर त्या युरो एशिया टुरिझम स्टडीज असोसिएशन आहे, म्हणजे जगातील 40 देशांचं जे संघटन आहे पर्यटनाचे प्राध्यापक संशोधकांचं, त्याच्यात ते एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहेत. म्हणजे भारताला पहिल्यांदाच हा बहुमान मिळाला. तर आपण आहातच अभिमानाची गोष्ट. आपल्या कलिग सुद्धा तितक्याच म्हणजे आपण म्हणतो ना की कौतुकास्पद आहे त्यांची कामगिरी आणि त्यांचं शिक्षण आणि त्यांचं टॅलेंट जे जगभरामध्ये आज आपलं नाव झालेलं आहे. तर असे जगभरातून आज लोक आपल्याकडे येतात, म्हणजे समृद्ध असं ज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मला आवाहन करायचं की सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे असाल, इव्हन तुमचं पीजी जरी झालेलं असेल तर तुम्ही सुद्धा पर्यटन शिकायला पाहिजे. कारण आता जॉब क्रिएशन कुठेच होणार नाही. ही जी फॅक्ट आहे की कुठलंही सरकार आपल्याला जॉब देऊ शकत नाही, लिमिटेशन्स आहेत फार. म्हणून आपल्याला जसं प्रायव्हेट सेक्टर मध्ये जर जायचं असेल, टीचिंग मध्ये जायचं असेल, हे क्षेत्र आजही खुलं आहे आणि फार कमी कॉम्पिटिशन आहे आज इथे. विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने येऊ शकतात. आता साधारण याची एंट्रन्स एक्झाम असते तर ती कुठल्या महिन्यात असेल? आता सध्या आपण विद्यापीठाच्या याने आपण 14 तारीख ठरवली, 14 जून ठरवलेली. अच्छा. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी येऊन चौकशी करतील किंवा त्या तर वेबसाईटवर आपलं जे पेज आहे टुरिझम डिपार्टमेंटचं, त्याच्यावर सगळी माहिती उपलब्ध आहे. आपलं ई ब्रोशर पण उपलब्ध आहे त्याच्यावरती. अधिक माहिती त्याच्यात अनेक विद्यार्थ्यांना मिळू शकते. तर श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा असा समृद्ध असा विभाग, पर्यटन विभाग, आणि त्याचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांना आज आपण आमंत्रित केलं होतं. आणि यामध्ये आपल्याला करिअरच्या विविध संधी पर्यटन क्षेत्रातल्या, त्यासोबतच उद्योगधंद्यासंबंधी सुद्धा मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि विद्यापीठाची जी इमेज या डिपार्टमेंटमुळे एक त्याची कमान जी उंचावलेली आहे, प्रतिमा उंचावलेली आहे, त्याचं पण आपल्याला थोडक्यात माहिती मिळालेली आहे. तर आपल्याला नक्कीच आवडेल ना या डिपार्टमेंटला भेट देऊन, त्याबद्दल माहिती घेऊन आणि त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, एक स्वतःला तयार करण्यासाठी, एक आत्मबळ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा भेट द्या. आणि आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. मुक्तद्वार मध्ये पुन्हा भेटूया पुढच्या नवीन डिपार्टमेंटसह, नवीन माहितीसह. मी संध्या आपला निरोप घेते. नमस्कार. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास. नावले पैल तिरे दया सागरा, दया सागरा. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे, जनमनाचे, गीत आमुचे जागराचे. श्रोत्यो, आताच आपण ऐकलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाद्वारे प्रस्तुत विद्याधन हा कार्यक्रम. यामध्ये मुक्तद्वार यात पर्यटन क्षेत्रातील करिअर याविषयी प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांची मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात ज्ञानवाणी औरंगाबाद. 8:30 वाजलेत.